नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. 5 सूतगिरण्यांच्या विक्रीसाठी 5व्यांदा लिलाव. सांगली जिल्हा बँकेची 234 कोटींची थकबाकी. बड्या नेत्यांशी संबंधित संस्था. सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची 234 कोटी रुपयांची थकबाकीदार असलेल्या 6 संस्थांच्या विक्रीसाठी तब्बल 5व्या लिलाव प्रक्रिया सुरू केल्या आहेत. यात 5 सूतगिरण्यांचा समावेश आहे. या सर्व संस्था जिल्ह्यातील विविध बड्या नेत्यांशी संबंधित आहेत. गेली 5 वर्ष या संस्था विक्री करून त्यांच्याकडून थकबाकी वसुलीचा प्रयत्न जिल्हा बँक करीत आहे, मात्र त्यात अद्याप यश आलं नाही. सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने स्वामी रामानंद भारती सहकारी सूतगिरणी तालुका तासगाव, खानापूर तालुका कोऑपरेटिव्ह स्पिनिंग मिल गारडी तालुका खानापूर, शेतकरी विणकरी सहकारी सूतगिरणी वाळवा, प्रतिबंधित मागासवर्गीय कोऑपरेटिव्ह इंडस्ट्रीज वाळवा, विजयलक्ष्मी कॉटन मिल्स आटपाडी या 5 सूतगिरण्यांसह डिवाइन फूड्स प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेचा लिलाव काढला आहे. यासाठी 21 ऑगस्टपर्यंत निविदा मागवल्या असून 27 ऑगस्टला त्या उघडल्या जाणार आहेत. या सर्व संस्थांकडे मिळून सुमारे 234 कोटींपेक्षा अधिक थकबाकी आहे. सांगली जिल्हा बँकेने थकबाकी वसुलीसाठी मागील संचालक मंडळाच्या काळात सिक्युरायझेशन ॲक्ट अंतर्गत काही सहकारी संस्था व खाजगी कंपन्यांवर कारवाई करत या संस्था ताब्यात घेतल्या. या संस्थांकडील थकबाकी वसुलीसाठी जिल्हा बँकेने सातत्याने प्रयत्न केले. मागील संचालक मंडळाच्या काळात या संस्था भाडे तत्वावर चालवण्यास देण्याचे तसेच विक्रीचे प्रयत्न झाले, मात्र त्याला प्रतिसाद मिळाला नाही. या संस्थांकडील थकबाकीमुळे जिल्हा बँकेचा NPA मोठ्या प्रमाणात वाढला होता. RBIकडून या प्रकरणी कारवाईचा इशारा देण्यात आला. यानंतर जिल्हा बँकेने मागील संचालक मंडळाच्या काळातील यातील 4 सूतगिरण्या व महांकाली व मानगंगा हे 2 साखर कारखाने स्वतः खरेदी करत बँकेच्या असेट वाढवत NPA कमी केला. त्यानंतरही बँकेने सदरच्या संस्था विक्रीसाठी तसेच भाड्याने देण्यासाठी निविदा मागवल्या, पण त्यालाही प्रतिसाद मिळाला नाही.